गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये पोहोचले। हेलिकॉप्टरमधून खाली उतरताच शिंदेंचं एकीकडे स्थानिकांकडून स्वागत होत होतं, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलीस चक्क मुख्यमंत्र्यांच्या बॅग्स तपासत होते। नाशिकमध्ये हे नेमकं काय घडलं, मुख्यमंत्र्यांच्या बॅग्स का तपासण्यात आल्या, जाणून घेऊया। नमस्कार, मी वैष्णवी राऊत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी सोमवार 13 मेला एक ट्विट केलं। या ट्विटमध्ये एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आला होता। या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात बॅग्स होत्या। या बॅगांमध्ये मुख्यमंत्री पैसे घेऊन जात असल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला। राऊतांनी हे आरोप केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या या बॅग्स उघडल्या। पोलीस, निवडणूक कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींच्या समोरच ही तपासणी झाली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बॅग्समध्ये कपडे, औषधं आणि काही जीवनावश्यक वस्तू आढळल्या। याशिवाय या बॅग्समध्ये काही सुद्धा नव्हतं। काही दिवसांपूर्वीच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या हेलिकॉप्टरची सुद्धा अशीच तपासणी केली होती आणि आता महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्र्यांच्याच बॅग्सची तपासणी करण्यात आली आहे। पण आता मुख्यमंत्र्यांच्या बॅग्स तपासल्या गेल्यानं महाराष्ट्रात आणखी एक राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। मुळात सोमवारी राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या 2 तासांच्या प्रवासासाठी इतक्या बॅगा का असा सवाल करत ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता। पण मुळात त्या बॅग्समध्ये काय असतं ते आता समोर आलेलं आहे। पण यावरून पुन्हा राजकीय टीका टिप्पणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।